दिल्लीतील जेनझी आंदोलनापुढे मोदी सरकारला झुकावं लागलं. या आंदोलनानंतर एक पोटनिवडणूक होतीये. ही पोटनिवडणूक आहे बिहारमधील बांकीपूर विधानसभेची. हा मतदारसंघ 25 वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात भाजपचे बॉस नितीन नबीन यांचा हा मतदारसंघ. नितीन नबीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि ते राज्यसभेवर गेले. त्यामुळे बांकीपूरसाठी पोटनिवडणूक लागली आहे. 30 जुलैला मतदान होणार आहे आणि 3 ऑगस्टला त्याची मतमोजणी. या मतदारसंघात भाजप आरजेडी जनसुराज अशी तिरंगी लढत होत आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला तरी या निवडणुकीत मात्र भाजपला घाम फुटल्याचं राजकीय विश्लेषण समोर येत आहे. बांकीपूर विधानसभा मतदारसंघ नबीन यांचा बालेकिल्ला. बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा राजधानी पटनामधील मतदारसंघ आहे. मतदारसंघ रचनेपूर्वी हा मतदारसंघ पटना पश्चिम म्हणून ओळखला जात होता. 2006ला नितीन नबीन पहिल्यांदा येथून निवडून आले. मतदारसंघ फेररचनेनंतर 2010 ते 2025 असे सलग 4 वेळा येथून ते निवडून आलेत. गेल्या वर्षी ते तब्बल 52,000 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमारी गुप्ता यांचा पराभव केला होता. बांकीपूरचा उमेदवार भाजपने अचानक बदलला. फटका बसणार का? बांकीपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने पहिल्यांदा अभिषेक कुमार उर्फ बंटी यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण अवघ्या 24 तासात अभिषेक यांनी कौटुंबिक कारणामुळे उमेदवारी मागे घेतल्याचं जाहीर केलं. परंतु अभिषेक कुमार यांचे आईवडील चारा घोटाळ्यात दोषी आढळले. त्यामुळे भाजपवर टीका होऊ शकते म्हणून त्यांना उमेदवारी माघारी घेण्यास सांगितलं गेलं आहे. तसेच अभिषेक कुमार यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील विरोध दर्शवला होता. त्यानंतर भाजपने 32 वर्षीय नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवार घोषित केला आहे. प्रशांत किशोर रिंगणात. तिरंगी लढतीत कोण धुरंधर या जागेवर तिरंगी लढत होते. भाजपकडनं नीरज कुमार सिन्हा, जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर आणि आरजेडीच्या रेखा कुमारी गुप्ता अशी तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे. गेल्या वर्षी बिहारच्या सर्व विधानसभा मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी उमेदवार दिले होते. परंतु प्रशांत किशोर हे निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरलेत नव्हते. आता ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे येथे चुरशीची निवडणूक झाली आहे. भाजपच्या उमेदवारासाठी थेट राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे प्रचारात उतरले होते. तर आरजेडीचे प्रमुख तेजस्वी यादव यांनीही आपल्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत भाजपला चांगलंच घेरलंय. तर प्रशांत किशोर यांनी थेट दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन, बिहारमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडलंय. मतदानाला जाताना विद्यार्थ्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा असं आवाहन प्रशांत किशोर यांनी मतदारांना केलंय. शिक्षणाचा हक्क, बिहारी मुलांना बिहारमध्येच रोजगार मिळावा हा मुद्दा त्यांनी प्रचारात आणलाय. बांकीपूर शहरी मतदार आणि जातीय राजकारण. बांकीपूर हा शहरी मतदार आहे. येथे भाजपला मानणारा मतदार आहे. बांकीपूरमध्ये महाआघाडी म्हणजे आरजेडी काँग्रेसची ताकद एकदम कमी आहे. गेल्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा दिसून आलं होतं. त्यात प्रशांत किशोर यांनी स्थानिक मुद्द्यांवर आणि मतदारांनी साथ दिल्यास ते मतदारसंघात करिश्मा करू शकतात एवढं नक्की. या मतदारसंघात अल्पसंख्याक यादव मतदार आहेत, परंतु ग्रामीण भागासारखे प्राबल्य नाही. आंदोलनानंतर भाजपसाठी लिटमस टेस्ट. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे लोण सर्वाधिक बिहारमध्ये दिसून आले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, गोळ्या झाडल्या. त्याचा रोषही तरुणांवर आहे. त्यामुळे याचा परिणाम येथेही होऊ शकतो. जेनझीच्या आंदोलनानंतर भाजपसाठी ही लिटमस टेस्ट असून तेथेही राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात आहे. त्यामुळे भाजप पुन्हा हा मतदारसंघ राखून जेनझी आपल्यावर नाराज नसल्याचं दाखवून देऊ शकतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.